नमस्कार. आयुर्वेदीय पानके सरबते या मालिकेमध्ये आपण आतापर्यंत वेगवेगळी सरबतं पाहिली आहेत. काही फळांची सरबतं आपण पाहत आहोत. आज आपण संत्र्याचं सरबत पाहणार आहोत. याचं आयुर्वेदिक नाव आहे नारंग फल पानक. संत्र्याचं सरबत. यासाठी आपण घेऊयात 6 संत्री, 150 ग्रॅम साखर, आल्याचा तुकडा पाव इंच, वेलदोड्याची पावडर आणि कापूर, भीमसेनी कापूर, खाण्याचा कापूर चिमूटभर. संत्र्याचा रस काढून घ्या, साखर घाला, वेलदोड्याची पावडर घाला आणि कापूर घाला, ढवळून घ्या. नारिंगी रंगाचं, केशरी रंगाचं खूप छान सरबत तयार होतं. लहान मुलांना हे नक्की आवडेल, बघूनच मन प्रसन्न होतं. हे सरबत चविष्ट आहे. हे सरबत आपण वेगवेगळ्या वेळी घेऊ शकतो. मुख्यतः तोंडाला चव नसेल तर या सरबताचा उपयोग होतो, नक्की घ्यावं. तोंडाला चिकटपणा, बुळबुळीतपणा असेल तर हे सरबत घ्यावं. आंबट चवीमुळे तोंड स्वच्छ करतं, तोंडाचा चिकटपणा, बुळबुळीतपणा कमी करतं. काही दिवसांचा आजार असेल, झोपून राहावं लागतं, अशावेळी काही खायची इच्छा होत नाही, पचनशक्ती मंदावते, अशावेळी पण हे सरबत द्यावं. याने पचनशक्ती पूर्ववत होते, भूक लागायला लागते. वार्धक्यामुळे मनावर मरगळ आलेली असते, काही छोट्या छोट्या गोष्टीमुळे मनाची चिडचिड होते, इंद्रियांची शक्ती क्षीण झालेली असते, पोटामध्ये वात तयार झालेला असतो, पोट डब्बं वाटतं, अशावेळी हे सरबत द्यावं. यांनी मनावरची मरगळ दूर होते आणि उत्साह येतो. शरीराची त्वचा काही कारणामुळे कोरडी पडते, खरखरीत होते, शरीरातला स्निग्धपणा कमी झालेला असतो, बाहेरच्या उन्हामुळे पण त्वचा रखरखीत होते, कोरडेपणाबरोबरच त्वचा काळवंडली जाते. अशावेळी आपण बाहेरची काही क्रीम लावतो, पण त्यामुळे तात्पुरता बाहेरून वरवरचा उपाय होतो. हे जे संत्र्याचं सरबत आहे, नारंग फलपानक आहे, हे सरबत घ्यावं, रोज घ्यावं, दिवसातून 2 वेळा घ्यावं. ह्यामुळे त्वचेची तुकतुकी पुन्हा येते, त्वचा तजेलदार दिसते आणि त्वचेचं पोषण शरीराच्या आतून होतं. ह्यासाठी या सरबताचा उपयोग होतो. काही दिवस तरी हे सरबत नियमितपणे घ्यावं. असं हे सरबत अनेक ठिकाणी उपयोगी आहे. या सरबताचे आणखी काही उपयोग पाहण्यासाठी आपण माझं आयुर्वेदीय पानके सरबते हे पुस्तक पहा. आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. या सरबत पिऊन बघा, करून बघा, कसं वाटतं हे आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. नमस्कार.